नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात तुझ्या सोबतीचे ऋतू या कथेचा भाग दुसरा. संयम, चिडू नकोस ग. वीर आणि ती बस स्टॉपवर उभे होते. चिडू नको तर काय करू? अर्धा तास होऊन गेला, एकही बस आलेली नाहीये. निदान शेअर रिक्षाने तरी जाऊ. संयुक्ताची चिडचिड सुरू होती. खूप चालावं लागतं, त्यापेक्षा गाडी घेऊन गेलेलं बरं. वीर बसल्या ठिकाणाहून उडी मारून उतरला तशी त्याच्या पायात कळ आली. उद्या डॉक्टरकडे जावं लागणार असं दिसतंय. पाय खूप दुखतोय. तो तसाच खाली बसला. आधी डॉक्टरकडे जाऊ, मग घरी जायचं. संयुक्ता गडबड करायला लागली. आज रविवार आहे, इथले सगळे दवाखाने बंद असतात. स्प्रे मारून बघू, नाही कमी आलं तर जाऊ उद्या. वीर म्हणाला आणि बस आली. दोघे बसमध्ये चढले. बऱ्याचशा सीट रिकाम्या होत्या. ओ कपल, इथं पुढे येऊन बसा. मागे बसून नसते उद्योग करायचे नाहीत. समोर कॅमेरा लावलाय, उत्तर आम्हाला द्यावी लागतात. कंडक्टर काका म्हणाले. हे बघा, लग्न झालंय आमचं. संयुक्ता गळ्यातलं मंगळसूत्र दाखवत म्हणाली. वीरने हसत हसत तिकीट काढलं. आपलं लग्न झालंय असं वाटत नाही का? निदान एकमेकांच्या चेहऱ्यावरून तरी वाटायला हवं, संयुक्त म्हणाली आणि कंडक्टर काका कितीतरी मोठ्याने हसले. हसताय का? अहो खरेच आमचं लग्न झाल्यासारखं वाटत नाही. आणि काय हो, या बससाठी आम्ही किती वेळ वाट पाहिली. गाव भागात जाणाऱ्या बसेस वेळेवर येत नाहीत काय? वहिनी आज सुट्टी आहे, बसेस जरा कमीच असतात. कंडक्टर काकांनी माहिती पुरवली. ई, वहिनी काय, निदान ताई तरी म्हणा. मी इतकी मोठी दिसत नाही हो, संयुक्ता किंचित लाजत म्हणाली. लग्न झालंय ना म्हणून वहिनी म्हणालो, कंडक्टर काका म्हणाले. सुमारे तासाभरात दोघे घरी पोहोचले. आजी वाट बघत होती. तिने वीरला जवळ घेतलं. संयुक्ताच्या डोक्यावरून हात फिरवला. कशी आहेस? सगळं नीट आहे ना? हो आजी, सगळं छान सुरू आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे ऐकून आजीला गदगदून आलं. सगळ्यांना असं सांगू नये. ठीक आहे इतकंच म्हणावं. नजर लागते मग. दोघं इथं राहिलं असता तर बरं वाटलं असतं. तुमची सारखी आठवण येते ग. संयुक्ताने आजीच्या मांडीवर डोकं टेकवलं. आजी, आम्ही दर आठवड्याला येत जाऊ. तसंही दिवसभर आम्ही घरात नसतो, पण सुट्टीला इकडेच येत जाऊ. आई, जेवायला काय केलंय? वीर स्वयंपाकघरात डोकावला. वरण फळ. म्हटलं तिथं तुला खायला मिळत नसतील. आज तू येणार तसं घास पेत करावा. स्वयंपाकघरात मस्त घमघमाट सुटला होता. दर शनिवारी रात्री आम्ही हाच बेत करतो. मला वाटलं आज काहीतरी स्पेशल असेल, वीर म्हणाला. आई, रिया कुठं आहे? संयुक्ताने विचारले. ती मैत्रिणीकडे गेली, जेवायच्या वेळी येईल, उषाताई म्हणाल्या. जेवण झाले आणि सगळे गप्पा मारत बसले. संयुक्ता, आता तरी मनावर घ्या. आई, मी स्पष्टच बोलते. वीरला ही जबाबदारी नको आहे, मूल नको आहे. त्याच्या मनात नाही तर मी एकटीने मनावर घेऊन काय करू? बायकांनी नाट लावला की पुरुष कशाला ऐकतात? त्याला समजवायला तूच कमी पडतेस बघ, उषाताई बोलून गेल्या. उषा, सगळा दोष बायकांचा असतो का? पुरुषही तितकाच दोषी असला तर? आजी म्हणाली आणि ताई गप्प झाल्या. जणू आयुष्याच्या पुस्तकाचं जुनं एखादं पान उघडलं असावं. आई, तिला का बोलतेस? मला आता मूल नको आहे. घराचं कर्ज, नोकरीची शाश्वती नाही आणि कमी पगारात सगळं कसं भागवणार? तुझी बायको नोकरी करते ना, पैसा मिळवते ना, मग ही तिची सुद्धा जबाबदारी आहेच की. आमच्या अंगात बळ आहे तोवर बाळ होऊ दे. नंतर कोण करणार? हिला माहेरची माणसं नाहीत. सगळं मलाच बघावं लागेल. उषाताईंनी नेहमीची टेप सुरू केली. वीर, मुलं का नकोत म्हणते मी. आजीच्या प्रेमळ शब्दांनी त्याच्या मनावरचा ताण जरा सैल झाला. इतक्यात बाबा आले. त्यांना बघून वीरने तोंड फिरवलं. घराबाहेर पडण्याचं हे एक कारणही होतच. बाबा आणि वीरचं तसं जमत नव्हतं. आजी, रियाच्या जन्माची गोष्ट तुला माहिती नाही की काय? वीर सुभाषरावांना ऐकू जाईल इतक्या आवाजात म्हणाला. तशी दारातून आत येणारी रिया थबकली. माझ्या जन्माची गोष्ट? आणि मलाच माहित नाही? हे काय ऐकते मी? तिची धडधड वाढली. जुन्या जखमांवरची खपली कशाला काढायची वीर? आणि त्याचा तुला मूल नको असण्याशी काय संबंध? आजी त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. त्याच्या चुका झाल्या, ज्याची शिक्षा त्याला मिळाली. त्यापायी नाती विस्कटून गेली. घर उद्ध्वस्त होता होता राहिला.
पण आता सारं काही ठीक आहे ना? हो, पण झालेल्या चुका अशा सहजपणे विसरून जाता येतात, खास करून मोठ्या माणसांकडून होणाऱ्या चुका, वीर म्हणाला. आता संयुक्ताच्या मनात नको नको ते विचार यायला लागले. मला काहीच कसं माहित नाही. वीर सुद्धा कधी काही बोलला नाही. हे का लपवलं त्याने? असं नेमकं काय घडलं होतं? तिची उत्सुकता ताणली गेली. इतका वेळ बडबड करणाऱ्या उषाताई अचानक गप्प झाल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर विचित्र शांतता पसरली होती. आजीने वीरला डोळ्यांनीच इशारा केला. आजवर तुला हे सांगितलं नाहीये, पण तू या घरचीच आहेस म्हटल्यावर आता सांगायला काही हरकत नाही. मान्य आहे, माणसांकडून चुका होतात, पण त्या घटनेला किती वर्ष लोटली. परत परत का उगाळता त्या गोष्टी? सुभाषराव चेहरा पाडून म्हणाले. बघता बघता त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. ती एक चूक फार महागात पडली आई. आता तरी माफ कर मला. आपल्या सासऱ्यांना असं घरीवरून आलेलं पाहून संयुक्ताला कसं तरीच वाटलं. नक्की काय झालंय? ती म्हणाली. विषयाला वेगळंच वळण लागलं होतं. एक नवीन रहस्य समोर येणार होतं. अचानक रियाच्या हातून पर्स पडली. तशा सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. सॉरी, मी ते आत येतच होते, रिया कशीबशी म्हणाली. ती आत येताच वीर उठून बाजूला जाऊन उभा राहिला. त्याचं आपल्या बहिणीशी फारसं पटत नव्हतं. ती मात्र दादा म्हणून त्याच्याशी जमवून घेण्याचा प्रयत्न करत होती. संयुक्ताला वाटायचं बहीण भावाचं नातं असंच असतं. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, त्यातलाच हा प्रकार असेल. पण खरी परिस्थिती वेगळीच होती. रिया सुभाषच्या दुसऱ्या बायकोची मुलगी आहे, आजी म्हणाली. काय? हे ऐकून संयुक्ताला धक्का बसला. ते साहजिकच होतं. त्याहून रियाला बसलेला धक्का मोठा होता. माझी आई कोण होती? आणि तसं असेल तर मी इथं काय करते? माझं घर कुठं आहे आजी? हे इतकी वर्ष मला का नाही सांगितलं? तिच्या डोळ्यात नाराजी होती. दुःख आणि वेदना दाटून आली होती. ही माझी आई नाही? तिने उषाताईंकडे बोट दाखवलं. नाही. वीर 7-8 वर्षांचा असेल तेव्हा सुभाष सतत फिरतीवर असायचा. महिन्यातून फार कमी वेळा घरी यायचा. तो दुसऱ्या बाईसोबत दिसल्याचं बऱ्याच लोकांनी, नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं होतं. पण त्याचं कामच तसं असल्याने आम्ही दोघींनी फारसा विश्वास ठेवला नव्हता. शिवाय मुलगा म्हणून मी त्यावर जरा जास्तच विश्वास ठेवला होता. तसं काही नाहीये म्हणून उषाला मीच समजावलं होतं. अचानक एक दिवस तो 6 महिन्यांच्या मुलीला ही माझी मुलगी म्हणून घरी घेऊन आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसत असला तरी आमच्या विश्वासाला फार मोठा धक्का बसला होता. मग याचा आणि मूल न होऊ देण्याचा काय संबंध वीर? संयुक्ता मध्येच म्हणाली. उषाताई हळव्या होत तोंडावर पदर धरून रडत होत्या. त्यांचं कधी न पाहिलेलं रूप संयुक्ता आज पहिल्यांदाच बघत होती. पण तिने मला फसवलं. माहित नाही मी कसा काय त्या नात्यात गुरफटत गेलो. कामानिमित्त भेटी होत होत्या. त्याचं रूपांतर मैत्रीत झालं. मी सतत घराबाहेर असायचो. त्यात एक नवी अपरिचित भावना अनावर झाली आणि नको ते घडून गेलं. जाग आली तेव्हा सारं काही संपलं होतं. ती या मुलीला माझ्या कुशीत सोडून कायमची निघून गेली होती. माझ्याकडे असणारे पैसे घेऊन ती पसार झाली. माणसाच्या हातून चूक घडल्यावर त्याला सर्वात आधी आपल्या माणसांची आठवण येते. त्यांची खरी किंमत कळते. मी रियाला घेऊन घरी आलो. उषा आणि आईची माफी मागितली. आणखी दुसरं करणार काय होतो मी? पण आई उषाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. मला घरातून बाहेर काढलं गेलं. पण आईने रियाचा सांभाळ करायचं ठरवलं. कारण यात तिची काहीच चूक नव्हती. तो निष्पाप निरागस जीव उषाने आपला म्हणून सांभाळला. सुभाषराव बोलत होते. सारं अनाकलनीय होतं. खोटं वाटत होतं. रिया एकसारखी रडत होती. तेव्हा आजी सारखी म्हणायची, असं मूल असणं म्हणजे पाप. मला फारसं कळत नसलं तरी मला रिया आवडत नव्हती. 7-8 वर्ष एकट्याने काढल्यावर तुमच्या सहवासात आणखी एक भावंड आल्यावर मनात एक प्रकारची असुरक्षितता निर्माण होते. तशी माझ्या मनात तिच्याविषयी अडी बसली. असं मूल म्हणजे काय हे मला कळत नव्हतं. पण मनात पक्क बसलं. लहान मुलं मला आवडेनाशी झाली. माझ्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसोबत मी खेळायला जायचो नाही. त्यांच्यात मिसळायचं नाही. रिया दादा दादा म्हणून सतत मागे असायची. पण तिच्यापासून मी लांब पळत होतो. वीरचा चेहरा निर्विकार होता. उषाने मात्र माझ्या मुलाचं पाप पदरात घातलं. आजी बोलून गेली आणि रिया रागाने थरथरू लागली. पाप? पाप बाबांनी केलं. त्यात माझा काय दोष? हे लेबल मला का लावलं जातंय? आईने मला प्रेम दिलं. हे जरी खरं असलं तरी त्यात आत्मीयता नव्हती, ओलावा नव्हता, बंध नव्हता.
केवळ एक उपचार होता. बरोबर ना? आजी आणि आईचा राग कमी झाल्यावर बाबा कित्येक वर्षांनी घरी आले, पण त्यांचं प्रेम मला कधी मिळालं? आजही ते माझ्यापासून दूर राहूनच व्यवहार करतात. आणि वीर दादा, ज्याला मी सख्खा भाऊ मानलं, तोही माझ्यापासून कितीतरी दूर गेलाय. या साऱ्याचा अर्थ मला आज कळतोय. रिया सुन्न झाली. इथून पुढे तिचं आयुष्य बदलून जाणार होतं. वहिनीने मात्र मला आल्या दिवसापासून प्रेम दिलं. लहान बहिणीसारखी माझी काळजी घेतली. रियाला भूतकाळातल्या बऱ्याच गोष्टींचा अर्थ आज लागला होता. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. शेवटचं वाक्य ऐकून उषाताई रागाने उठल्या. ही काल आलेली पोर तुला जवळची वाटते. आम्ही आयुष्यभर तुला सांभाळलं, जपलं आणि तू हिचं गुणगान गा. रिया, खूप बोललीस. आधी शांत हो. संयुक्ता वातावरणातला ताण हलका करण्याचा प्रयत्न करत होती. जे ऐकलं त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं, पण तेच सत्य होतं. आई, तुम्ही समजता तसं काही नाहीये. ती तुमच्यावरच्या रागापोटी बोलते आहे. संयुक्ता ताईंना म्हणाली. तू काही बोलूच नकोस. आमच्या कुटुंबाबाबत बोलण्याचा तुझा संबंधच काय? सून म्हणून आलीस तशीच राहा. उगीच डोक्यावर चढण्याचा प्रयत्न करू नको. ताई उसळून म्हणाल्या. उषा, तिचा काय संबंध? तिला का बोलतेस? तिची काय चूक आहे? आजी ओरडून म्हणाली. तुमचं कुटुंब? मी तुमची कोणी लागत नाही? वीर, आई काय म्हणाले ऐकलंच ना? मी डोक्यावर कधी बसले? यांनी विनाकारण दिलेला त्रास, टोमणे, दुषणं सगळं सहन केलं. मी जे वागले नाही त्याबाबत माफी मागितली. 4 गोष्टी ऐकून घेतल्या. संयम संपला तेव्हा मी प्रत्युत्तर दिलं आणि वाईट सून म्हणून शिक्का मारला गेला माझ्यावर. संयुक्ता, शांत हो. आईला तसं म्हणायचं नव्हतं. ती आता रागात आहे. नंतर तिची चूक तिला कळेल. वीर शांतपणे म्हणाला. सगळ्यांचा राग माझ्यावर का काढायचा? मी अशी काय मोठी चूक केली हे तर सांगा. माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंस. दुसरा संसार थाटून असे काय दिवे लावलेस? अजून आमच्या घराला वारस देता आला नाही हिला. ताई म्हणाल्या. हे ऐकून संयुक्ता मटकन खाली बसली. अगं काय बोलतेस हे? कुठला विषय कुठं नेतेस? आजी संयुक्ताच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली. अचानक मनात काय आलं तशी संयुक्ता उठली. इथून पुढं मी या घराचा उंबरा सुद्धा ओलांडणार नाही. वीर, तूही इथंच राहा. मला वाईट वाटणार नाही. या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय दोघांचा होता ना? मग सगळे दोष माझ्या माथी का? उत्तराची वाट न पाहता ती घरातून बाहेर पडली. उषा, तिला दुखावलंस तू. आई विना पोर एकटी पडेल. वीर, जा, सांभाळ तिला. सुभाषराव म्हणाले. तुम्ही कोणत्या तोंडाने बोलताय हे? कोणाशी कसं वागायचं हे मी बघून घेईन. ताई म्हणाल्या. रिया आपल्या खोलीत बसून सगळं ऐकत होती. ती कधी आत निघून गेली हे कोणालाच कळालं नाही. या क्षणी कोणाला समजून घेण्याची किंवा समजवण्याची तिची मुळीच इच्छा नव्हती. कानावर पडणारे शब्द ऐकू येत असले तरी मनातल्या वादळापुढे त्याचा अर्थ लागत नव्हता. हे रहस्य रहस्यच राहायला हवं होतं. कालपर्यंत मी किती खुश होते. माझं कुटुंब माझ्यासोबत होतं. प्रेम करणारी आई, धाक वाटावाचे बाबा, माया करणारी आजी, हे सगळे माझे होते. पण आज अचानक ते परके वाटायला लागले. क्रमशः वीर संयुक्ताच्या मागे जाईल की इथेच राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. श्रोते हो, कसा वाटला हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.